नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. आज मी पुन्हा आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आज एक पुन्हा नवीन स्टॉक आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम इक्विटी इंडिया प्रो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जो आता स्क्रीनवर डिस्क्लेमर दिसत आहे तो वाचून घ्यावा. याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जो काही स्टॉक किंवा कंपनी डिस्कस करणार आहोत त्याविषयी कुठल्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं माझं रेकमेंडेशन नाही आहे. तर कुठलाही स्टॉकमध्ये एंट्री करण्यापूर्वी किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला जरूर घ्या. तर आता स्टॉकचं नाव तर मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला कालच्या घडामोडी जरा सांगतो. बाजारामध्ये बऱ्यापैकी आत्ता सेलिंग चालू आहे. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. तर बाजारात काम करताना चांगले स्टॉक निवडा आणि त्यामध्ये ट्रेड करा खालच्या लेवलला आणि प्रॉफिट मिळवा. तर आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात. आपल्या स्टॉकचं माहिती आता मी सुरू करत आहे. तर संपूर्ण व्हिडिओ जरूर बघा. आपल्या चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आपण पुढे जाऊयात. स्टॉकचा सगळ्यात पहिल्यांदा मी आत्ता तुमच्यासमोर लाईन चार्ट 1 वर्षाचा ओपन केलेला आहे. साधारण 1200च्या वरती हा स्टॉक आता ट्रेड करत आहे आणि 200 मूविंग ॲव्हरेज आणि 50 मूविंग ॲव्हरेजच्या वर हा स्टॉक आता ट्रेड करत आहे. पुढचा जो टप्पा दिसतो तो 1300चा आपल्याला दिसतो आहे. नेक्स्ट आता आपण क्वार्टरली रिझल्ट्स बघूयात. क्वार्टरली रिझल्ट बघताना आपण चार क्वार्टर्स आपले जे आहेत डिसेंबरपासून सप्टेंबरपर्यंत ते बघतो आणि सेल्स आणि ऑपरेटिंग प्रॉफिट, ऑपरेटिंग मार्जिन या 3 गोष्टी आपण मुख्यतः बघतो. डिसेंबर 23चा जो सेल्स आहे तो या कंपनीचा 630 करोर्स. मार्च 24चा त्याचा सेल्स आहे 792 करोर्स. जूनचा जो आहे सेल्स तो आहे साधारणपणे जून 24चा साधारणपणे 849 करोर्स आणि सप्टेंबर 24चा त्याचा सेल्स आहे 863 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट बघूयात. डिसेंबर 23 375 करोर्स. मार्च 24 287 करोर्स. जून 24 577 करोर्स. सप्टेंबर 24 539 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बऱ्यापैकी चांगलं आहे. 60%चं ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. डिसेंबर 23चं 60%, मार्च 24चं 36%, जून 24चं 68%, सप्टेंबर 24चं आहे 62%. आता आपण इयर ऑन इयर त्याचा रिझल्ट बघूयात. इयर ऑन रिझल्ट्स आत्ता आपल्यासमोर आहेत. मार्च 22, मार्च 23 आणि मार्च 24. सेल्स बघूयात आधी. मार्च 22चा सेल्स आहे 2072 करोर्स. मार्च 23चा सेल्स आहे 2057 करोर्स आणि मार्च 24चा सेल्स आहे 2921 करोर्स. तर याच्यामध्ये सेल्समध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट बघूयात. मार्च 22चं 1157 करोर्स. मार्च 23चा आहे 1291 करोर्स आणि मार्च 24चा आहे 1705 करोर्स. आता OPM बघूयात, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. मार्च 22चं 56% एवढं दिसतं आहे. मार्च 23चं 63% दिसतं आहे आणि मार्च 24चं 58% एवढं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आपल्याला दिसत आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनसुद्धा मित्रांनो चांगलं आहे. तर कंपनी ही सेल्समध्ये पण वाढ करते आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये पण वाढ करत आहे.
शेअर होल्डिंग पॅटर्न बघावा. प्रमोटरचं ऑक्टोबर 24चं शेअर होल्डिंग पॅटर्न दाखवतो आहे 14.77%. FISनी खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये बाईंग करून ठेवलेलं दिसतं आहे 65-37%. DIs पण आहेत 9.93% आणि पब्लिककडं शेअर होल्डिंग जे आहेत ते 9.92% आहे. तर हे शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला दिसतं आहे ऑक्टोबर 24पर्यंतचं. आता लाईन चार्ट बघूयात. लाईन चार्टमध्ये सर्वप्रथम आपण 1 डे चार्ट उघडलेला आहे. लास्ट क्लोजिंग प्राईस त्याची 1249 रुपीज होती. त्याची 20th डिसेंबर 24ची. एक 1.97% त्याने रिटर्न्स एका दिवसात दिलेले दिसत आहे. 5 डेजचा चार्ट लाईन चार्ट आपण उघडला आहे. साधारणपणे 5.44% एवढं रिटर्न्स त्याने शेअर होल्डर्सना दिलेले दिसत आहेत. आता 1 वर्षाचा चार्ट आहे. 88.49% एवढे रिटर्न्स त्यांनी इन्व्हेस्टर्सना दिलेले दिसत आहेत. 5 इयर्स चार्ट आता आपल्यासमोर आहे. साधारणपणे 278.64% रिटर्न्स त्यांनी आपल्या शेअर होल्डर्सना मिळवून दिलेले दिसत आहेत मागच्या 5 वर्षामध्ये. आता आपण त्याचा कॅन्डलस्टिक चार्ट बघूयात. एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज 200च्या वरती तो ट्रेड करतो आहे, म्हणजे बुलिश ट्रेंड आहे. पिवोट फिबोनाची प्रमाणे तो R1, R2 आणि R3 या महिन्याचा क्रॉस करून आत्ता प्राईस जवळजवळ हाय लेवलला पोचलेली दिसत आहे. तर कॅन्डलस्टिकप्रमाणे आणि लाईन चार्टप्रमाणे सुद्धा हा स्टॉक चांगला आपल्याला दिसून येत आहे. आता आपण स्टॉकची किंवा कंपनीची वेबसाईट बघूयात. कंपनीचं नाव आहे मित्रांनो 361 वेल्थ. ही अशी त्याची वेबसाईट आहे. त्याच्या वेबसाईटवर जरूर भेट द्या आणि त्याचा अभ्यास करा. बघा वेबसाईटवरती काय काय डिटेल्स आहेत. त्याच्यावरून आपल्याला कंपनीचा साधारण अंदाज येतो. कंपनी काय काम करते, म्हणजे त्यांचे फ्युचर्स कंपनीचे कसे आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. तर वेबसाईटला जरूर भेट द्या, सखोल अभ्यास करा त्याचा आणि त्यानंतरच योग्य तो डिसिजन तुम्ही घेऊ शकता. तर ही अशी वेबसाईट आपल्यासमोर आत्ता आहे. आता आपण साधारणपणे कंपनी काय करते ते बघूयात. 20 डिसेंबर 2024ची आपल्यासमोर आत्ता साधारण प्राईस दिसते आहे 361 वॅम लिमिटेड. IIFL वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड पण त्याचं नाव आहे. फाउंडेड इन 2008 इज वन ऑफ द लार्जेस्ट प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंट फर्म इन इंडिया. द कंपनी मेनली ॲक्ट्स ॲज wealth manager and provides services relating to financial products, distribution, advisory, portfolio management services by mobilizing funds and assets of various classes of investors including high net worth individual. तर कंपनीचं साधारण हे काम आपल्याला दिसून येत आहे. आता की पॉईंट्स. कंपनीचं मार्केट कॅप 48 crores 48,479 crores. प्राईस सांगितली 1250. हाय आहे 52 वीक 1273 आणि लो आहे 592चा. स्टॉकचा PE दिसतो आहे 49.2. बुक व्हॅल्यू 107 रुपीज. डिव्हिडंड यील्ड आहे, डिव्हिडंड कंपनी देते 1.32%. ROCE आहे 14.5%. ROE दिसतो आहे साधारणपणे 24.5%. फेस व्हॅल्यू ₹1. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर तुमच्या कॉमेंट कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटू पुढच्या स्टॉकसाठी स्टॉकबरोबर. धन्यवाद.